अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या श्री बाळेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय सारोळे पठार येथील प्राचार्य सुभाष गडाख, प्राध्यापक बापूसाहेब नन्नावरे आणि प्राध्यापक बाबासाहेब गुळवे यांचा सेवापूर्ती सोहळा संस्था, ग्रामस्थ आणि शिक्षकांच्या वतीने साजरा करण्यात आला। याप्रसंगी नूतन इमारत, व्यायामशाळा, ATL लॅब, डिजिटल लॅब यांचेही उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी संस्थेचे सचिव GD खानदेशे, विश्वस्त डॉक्टर CK मोरे, सहसचिव विश्वासराव आठरे, विश्वस्त सीताराम खिलारी आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती। तर उपस्थित मान्यवरांचाही सत्कार यावेळी विद्यालयाच्या वतीने करण्यात आला। याप्रसंगी सत्कारमूर्ती प्राचार्य सुभाष गडाख, प्राध्यापक बापूसाहेब नन्नावरे आणि प्राध्यापक बाबासाहेब गुळवे यांनी सत्काराला उत्तर देताना आपल्या भावना व्यक्त केल्या। परिसरातील सर्व माजी विद्यार्थी, डॉक्टर्स ज्यांनी आम्हाला 1.5 लाखाची डिजिटल लॅब या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहे, असे सर्व विद्यालयाचे माजी विद्यार्थी, डॉक्टर सर्वांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी स्वागत करतो। या शाळेचा मुख्याध्यापक म्हणून मी 1/1/2017 साली रुजू झालो आणि माजी प्राचार्य जीवनभाऊ गुंजाळ यांनी जी कामाला सुरुवात केलेली होती ती कामं संस्थेच्या मदतीनं आणि शासनाच्या विविध ग्रँट उपलब्ध करून हे आपल्या समोर सर्व कामं पूर्ण केलेली आहेत। या कामामध्ये संस्थेचे सर्व पदाधिकारी, आपल्या संस्थेचे सचिव माननीय GD खानदेशी साहेब यांनी वेळोवेळी जी आर्थिक मदत केली, जे मार्गदर्शन केलं, सर्व शिक्षकांचं सहकार्य, सर्व ग्रामस्थांचं सहकार्य, सर्व विद्यार्थी, पालक, परिसरातील ज्येष्ठ नागरिक यांच्या मदतीनं हा सर्व पसारा या ठिकाणी आपण संस्थेच्या मदतीनं उभा केलेला आहे। सारोळे पठार गाव हे संपूर्ण संगमनेर तालुक्यामध्ये हुशार गाव आहे। या ठिकाणी 78 साली आपल्या ज्युनियर कॉलेजची आर्टची ग्रँटेबल मान्यता आपल्याला मिळाली होती, पण ह्या गावाने आर्टची फॅक्टरी निर्माण करून रोजगार मिळवता येणार नाही, तर आपण सायन्स सुरू केलं पाहिजे। तीच मान्यता रिवाईज करून 1992 साली सायन्सचं ज्युनियर कॉलेज या ठिकाणी सुरू करण्याचा मानस ह्या ग्रामस्थांनी सुरू केला आणि मला या ठिकाणी गरागुरुजींनी बोलवलं आणि मी या ठिकाणी आलो। पहिल्यांदा या ठिकाणी हा वर्ग 11वीचा सुरू झाला। हळूहळू विद्यार्थी वाढत गेले, नंतर विद्यार्थी परत कमी झाले। या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये सायन्सकडे जाण्याचा त्यावेळचा कल खूप कमी होता। सर, अक्षरशः साहेब, या ठिकाणी हे ज्युनियर कॉलेज टिकवण्यासाठी मी अतिशय पराकाष्ठा केलेली आहे। अगदी पहिल्यापासून फाउंडर जर कोण असेल ह्या ज्युनियर कॉलेजचा दगड जर कोण असेल तर गुळवे सर आहे। इथे मी आलो, हे सर्व परिस्थिती पाहिली, मला ही नवीन अशी काही वाटलीच नाही। माझा जन्मच मात्र दुष्काळी गावामध्ये झालेला आहे, मिरी हे माझं गाव आहे। इथं आलो तर इथं खरंच चांगली परिस्थिती होती। इथं आलो तर 2-2 महिने सलग पाऊस पडायचा साहेब, सूर्यदर्शन 2-2 महिने झालं नाही, प्रचंड थंडी असायची। इथं वसतिगृह असायचं, वसतिगृह माझ्या घरापासून 50 फुटावरती तिथं खाली असायचं। जेवायच्या ठिकाणी एका ठिकाणी असायचं, मुलं काकडायचे थंडीनं, ते मुलं आम्ही इकडे घेऊन यायचो साहेब, पाय धरायचे, डोकाने हात धरायचे आणि त्या झाडावरती शिकून काढायचे, हात पाय अक्षरशः वाकडे व्हायचे, अशी परिस्थिती त्यावेळेस होती। आज मात्र काळ बदललाय, वेळ त्यांच्यावरची गेलेली आहे। मी या ठिकाणी काय काम केलं हे तुम्हाला मी अजिबात सांगणार नाही, ज्यांनी सांगितलं ते सांगेल। फक्त मी एवढं सांगेल की इथे येण्याच्या ऐवजी आतमधल्या 5 पत्र्याच्या खोल्या होत्या, त्यानंतर हे वैभव या ठिकाणी झालं। या प्रत्येक भिंतीच्या, खिडकीच्या वरती, मस्तकाच्या वरती बापूसाहेब नन्नावरेचा एक तरी दगड या ठिकाणी असेल। त्याला अनेक शिक्षक या ठिकाणी जबाबदार आहेत, विद्यार्थी आहेत, काही हे दगड आम्ही दरीतून आणलेले आहेत। संस्थेचे सहसचिव विश्वासराव आठरे, विश्वस्त सीताराम खिलारी यांनी शिक्षकांचं कौतुक केलं। आमच्या भावना सुद्धा ज्या आहेत ह्या अत्यंत काळजीच्या भावनेने आम्ही इथं या ठिकाणी झालोय, कारण ती संस्थेची घडलेली आहे। नुसते आम्ही पदाधिकारी आहोत आणि पदाधिकारी होऊन गेले, त्यांनी घडवलेली नाही।
ही संस्था जी घडवलेली आहे, मोठं योगदान जे दिलेलं आहे, या संस्थेला मिळालेले सर्व शिक्षक, या संस्थेला मिळालेले सर्व हेडमास्टर, प्राध्यापक, प्रिन्सिपल्स आणि सर्वसामान्य शिपायापासून जी काही जुनी पिढी होती आणि आजची जी पिढी आहे त्यांनी ही संस्था घडवलेली आहे. ही माणसं नसती ती एवढी मोठी संस्था घडवू शकली नसती. अशी माणसं आम्हाला यापुढे मिळतील का नाही हा आमच्या पुढे एक मोठा प्रश्न आहे. कारण सर्व पिढी बदललेली आहे. योगदान देणारी पिढी जी आहे, कारण आजकाल आपण जर पाहिलं तर भावना नसलेली पिढी माझ्यामध्ये थोडीशी निर्माण होते. शिक्षण जरी मिळालं असलं परंतु आपण शिक्षण झाल्यानंतर मोठं झाल्यानंतर समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला बदलतोय. अशी पिढी आज निर्माण होऊ घातलेली आहे. कारण आता ही अशी माणसं गेल्यानंतर परत आपल्याला येणारी माणसं जी आहेत त्यांची जागा भरून काढतील का नाही ही आमच्या पुढची काळजी आहे. त्यावेळेला आपण शिक्षकी पेशामध्ये काम करतो, त्यावेळेला जीव ओतून जर काम केलं तर सर्व ते लोक त्या ठिकाणी आपला सत्कार करतात, आपल्या पाठीवरती थाप मारतात आणि ती थाप या तिन्ही मान्यवरांच्या पाठीवर आपण दिली. आपण त्या ठिकाणी त्यांना शाबासकी दिली. संस्था ही त्यांचा गुणगौरव करण्याकरता या ठिकाणी आली. मित्रो, मी या तिन्ही सेवानिवृत्त होणाऱ्या सेवकांचा मी सेवक म्हणणार नाही, परंतु त्यांनी ज्या आत्मीयतेने या संस्थेमध्ये काम केलं, या शाळेमध्ये. तर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव जी.डी. खानदेशे यांनीही संस्थेविषयी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ही आता आपण पहा एकदम दुष्काळी भागातली शाळा, पण त्यांचं स्वरूप इतकं छान बदललं की मी इथं दर 6 महिने येतो आणि पाहतो दरवेळेला मला वेगळं स्वरूप दिसते. तेव्हा गडाख सर, तुम्ही हे जे काम केलं अतिशय चांगलं काम केलं, त्याबद्दल खरोखर सेकंड म्हणतो मी कौतुक करतो, अभिनंदन करतो. हे काम करताना आता व्यायामशाळा बांधली, ही नवीन इमारत झाली, तर काही सरकारचे पैसे यायचे, काही संस्थे पैसे यायचे. सुरुवातीला मला असं वाटायचं की गडाख सर जी बिलं घेऊन येतात ती त्या बिलं बरोबर काही फरक आहे. मी एक 2-4 महिने पाहिलं तर 10 पैशाचा फरक नाही. गडाख सर यायचे, स्वतःच्या खर्चाने नगरला यायचे आणि ती बिलं करायची. इथून पुढे मग मी असं करायला लागलो. गडाख सर समोर दिसायचे, ते म्हणायचे काय म्हणे इलेक्ट्रिक घेतलं, दरवाजा बसवला. मी त्यांच्याकडे पाहून खाली सही करत होतो. हे माझं आयुष्यातलं पहिलं उदाहरण आहे की ज्या माणसाचं इतका मी विश्वास ठेवला, खूप काम चांगलं केलंय. मला एकच वाटतं की गडाख सर अजून एक वर्षभर राहिले असते तर ह्या शाळेचं स्वरूप खूप बदललं असतं. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर C.K. मोरे यांनी सत्कार मूर्तींना शुभेच्छा दिल्या. या साळवे पठारामध्ये ज्यांनी शिक्षण घेतलं ते सर्वजण सर्व ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात आणि या शाळेकडे, आपल्या पालकांकडे, या गावाकडं सतत लक्ष देतात. पण आता ग्रामीण व्यवस्थेमध्ये एक वेळ अशी सुरू झाली आहे. प्रत्येक गावात जर तुम्ही गेला तर शाळेच्या कडे दुर्लक्ष करायचं आणि गावामध्ये अतिशय सुंदर मंदिर बांधायचं. काय या संकल्पना या समाजामध्ये तयार झाल्यात? समाजाला समजलं नाही का देव कुठं आहे, परमेश्वर कुठं आहे? तो परमेश्वर मंदिरात आहे का या ज्ञान मंदिरात आहे? आणि सर्व गावामध्ये जर गेलात त्या ग्रामीण अवस्थेमध्ये ही अवस्था झालेली आहे का ग्रामीण भागातला आमचा कष्टकरी मनुष्य शाळेला आर्थिक मदत देण्यामध्ये कुचराई करतो, मागे पाहतो. या सत्कार सोहळ्यासाठी सारोळे पठार येथील मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा, आश्रमशाळा, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ, शिक्षक आणि विद्यार्थी यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर.